आम्ही आज आलो आहोत द नॅशनल ॲक्वेरियम. सो आता आम्ही निघालो. तर ह्याला ॲक्च्युली 2 वर्ष झालेत. सो आज मी तुम्हाला नॅशनल ॲक्वेरियमची टूर देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. सो इथे पार्किंगपासूनच लिफ्ट आहे. लिफ्टवरून ह्या ब्रिजवरती जाऊन पण तुम्ही एंटर करू शकता किंवा खालून पण जाऊ शकता. ग्राउंड फ्लोअरवरती तिकीट मिळते. आणि इकडे बाहेर पण खाली खूप छान व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतं. इकडे वरती येऊन तुम्ही खाली बघाल तरी खूप छान व्ह्यू आहे. आणि नंतर इकडे बोटिंग पण होते. तुम्ही बघू शकता किती छान आहे हे बघा. तर आता आम्ही अरे ते बघ इकडे मम्मी इकडे आहे. आणि इथे असा मार्केट सारखंच आहे. सो इकडे आहे ना, आता तिकीट्स घेतो आहे. तर 3 प्रकारचे तिकीट असतात. एक फक्त ॲक्वेरियमचं आहे आणि त्याच्यानंतर ॲक्वेरियम आणि बिहाइंड द सीन आणि ॲक्वेरियम आणि ग्लास बोट राईड. तर आम्ही तिन्ही मिळून घेतलं होतं. तर आय थिंक त्याचं 110 ते 115 दिरहाम एका माणसाचं होतं. हे बघा कसं आपण बोटमध्ये पण बसणार आहोत. अरे वा. सो आता आमचं हे सुरू झालं. हे बघ ना, हे तर उघडच आहे ना, ग्लासच्या आतमध्ये नाही. आणि आम्हाला दिसलेला आहे टॉर्टोइज. इकडे जिकडे तिकडे असे काचा ठेवल्यात आणि इथून आपल्याला चालायचं. आता हे आम्ही दुसरीकडे आलो, रेड सी वीक इथे जिथे सो इथे आपण आलो आहे ना, तर इकडे त्या लोकांनी काय केलं आहे की एक शिपचं लुक तयार केलं आहे. तर आपण ह्याच्या आतमध्ये आलो आहे ना, तर आपल्याला असं आहे भास होणार की आपण एका शिपमध्ये आहोत आणि आपल्याला सीमध्ये सगळं जे आपल्याला शिपच्या बाहेरनं सी दिसतं आहे. तर हे असं सगळं त्याने दाखवलं आहे. आणि हे बघा इकडे हे सगळं असं वाटते की आपण शिपच्या आतमध्ये उभे आहोत आणि बाहेर आपल्याला सगळं दिसतं आहे. आणि इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सगळं पाणी शिपमध्ये येतं आहे. सो असं त्यांनी हे लुक तयार केलं आहे. तर सगळे इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे आहेत, सी क्रिचर्स आहेत, सगळ्या फिश आहेत काय काय, आणि त्यांच्याबद्दल सगळे इन्फॉर्मेशनसुद्धा इथे दिलेले आहेत सगळे. इकडे बघ ना, फिश बघ किती मोठे आहेत. चालू काय ना खूप. सो हे इन्फॉर्मेशन्स आपण असे स्कॅन करू शकतो आणि म्हणजे बघू शकतो, आपण वाचू शकतो सगळ्याबद्दल काय काय इथे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी इकडे इन्फॉर्मेशन्स दिले आहेत. जे आहेत फिश त्यांची इन्फॉर्मेशन इथं आपल्याला या आयपॅडमध्ये मिळते. सो इथे काचेवर तुम्ही बघू शकता एक स्टार फिश आहे. जसं की तुम्ही बघू शकता आपल्या डोक्यावरती सुद्धा पाणी आहे. तर वरती सुद्धा म्हणजे ॲक्वेरियम आहे आणि आपल्याला त्याच्यामधनं पण चालतो आहे. कसं ते कुठे चाललास तू?
चल हो हो. हे केव ह्यांनी तिथे नेम केलं तर केवचा भास व्हायला त्यांनी सेम तसंच बनवलं आहे. आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये एंटर करतो. द सप असा आहे. लॉबस्टर बघा. लॉबस्टर. सो ही वाली फिश बघा, ही जरा वेगळीच फिश आहे. त्या होलमधनं बाहेर आली अशी 2 होते इथे. काय झालं आता? हे आहे रिंग ऑफ फायर. ए इकडे बघा माझ्याकडे. अद्वैत सो अद्वैत आणि आराध्या पाण्यात गेलेले आहेत. हा मग आराध्या गेली पाण्यात. अच्छा सँड आहे. अद्वैत आहे का अद्वैत? That is the last show for today, at the very end. Okay, at the last show. हा ए मी मम्मा जाते ना. ए मम्मासोबत आता मम्मी पण आलेली आहे. सो आता इकडे शो चालू होणार आहे, त्यासाठी आम्ही बसलो आहे. आणि तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे इथे. Before I begin, let me bring you Merry Christmas and a Happy Holiday for those who are celebrating this occasion. That is a nice thing from our market, our fish. So now, let me bring you to the place that we call the Ina Aina. This त्यांना इकडे स्कुबा डायव्हर्स आलेत ना, तर त्यांना खायला देत आहे. our individual fishes in this tank. This mission. So this hammer shark can see every angle. आणि इकडे सांता क्लॉज आलेला आहे. So this is our second saying, I love you. Yes. So did you know Santa is using a scuba gun based on enough 2018. अरे वा, तुटतो मस्त. तिथेच एक असं ड्रॉइंग करायला पण होतं. तू मार, तुला मारायचं आपण तर. टाकायचं. वाव, जमतंय अद्वैतला पण. त्यानंतर इथे आपण ड्रॉइंग करायचं आणि आपलं नाव टाकायचं. तर ह्या स्क्रीनवरती ते नाव येतं. हो, सगळीकडे आराध्या अद्वैत, अद्वैत आराध्या, अद्वैत आराध्या, अद्वैत आराध्या. अय्या मस्त आहे. करा. आणि हे आहेत शार्क, डक. आणि हे सगळं उघडं आहे पाणी बघ. किती सुंदर आहे बघ. हा तो काय लिहिलंय? मॅजिक. बूथ मध्ये पण आहेत फिश. त्या इकडे बघा, त्यांनी इकडे एक टेलिफोन बूथ बनवला आहे इथे सिलाटचा, इकडे जो असतो तो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फिश आहेत. कार आहे त्यामध्ये सुद्धा असं हे एवढं केलं आहे बघा.
तर हे शार्कचं अंड आहे, तर त्याचं ग्रोथ दाखवलं आहे त्यांनी. शिट. इथं तुपचे साल्ट आणि फिश आहे आणि इथं डॉल्फिन आणि हां हां नाही हो चालेल काय नाही हो. सो आता हो चाललो आहे फ्रोझन ओशनमध्ये आणि बघाल तर खरं वाटतंय फ्रोझन बर्फामध्ये आलो आणि खरंच थंड पण वाटतंय. स्नोफ्लेक्स नाही काय वॉल ऑफ फ्रेम बाई मिलियन म्हणजे रंग बदलू रंग बदलणार इथं बघू. इलेक्ट्रिक आहे ती. हॅपी इकडे एकेकाच्या हातामध्ये हे देतात. ते कुठे ठेवायचे तुला? शार्क आहे आणि उजेड पण आहे इथे. शार्क शार्क सगळे शार्क आहेत. Yellow color. आता कसं आहे ना तिकडे आहे. ते सो आम्ही चाललो आहे आता ग्रास रोड करायला. चलो लाईफ जॅकेट घालतो आणि निघालो. चला तर. चला. आणि हे मम्मी आणि सो हे असं आहे. हे बघा आणि सगळे हे पहिला So barnacles is an indicator that the turtle is with the biggest fish in the sea. It can reach a size of 80. Problem, a trauma acquired from boat collision, entanglement from nets, and plastic ingestion is their worst enemy. Look at this plastic.
सो हे जे आहे हे बियॉन्ड द ग्लास आहे. म्हणजे की ॲक्वेरियममध्ये जे फिश असतात त्यांच्या इन्फॉर्मेशन्स तर तिकडे तुम्हाला दिलेलेच असतात, पण त्यांच्यासाठी खायला काय लागतं, त्यांचे काही टेस्ट असतात. जर तिकडे ॲनिमल सिक असतील, त्यांना बरं नसेल तर त्यांना आयसोलेट करून दुसऱ्या ॲनिमल्सपासून वेगळं ठेवतात. त्यानंतर त्यांना मेडिकल रूम्स आहेत, जसे डॉक्टर्स असतात. असं खूप सारं तिकडे सगळं त्या लोकांनी इथं मेंटेन केलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देतात. इकडे आपल्याला ICU सगळं होता इथे हा. दाखवतात. आणि हे सगळं इथे आहे हॉस्पिटल. तर आता आम्ही फिश फिडिंग करायला आलोय. त्याला हात लावायचं असतं. असं होतं हे नॅशनल ॲक्वेरियमचा टूर. तर तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.